नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी 11 डिसेंबर 2022च्या। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला। सरकारने रूफटॉप सोलर योजनेला मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। केंद्र सरकारने जाहीर केले की त्यांनी रूफटॉप सोलर प्रोग्राम 31 मार्च 2026 पर्यंत वाढवला आहे। कार्यक्रमांतर्गतचे लक्ष्य आता साध्य होईपर्यंत कार्यक्रमांतर्गत अनुदान उपलब्ध असेल। सरकारने सर्व निवासी ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवरील अर्जाच्या शुल्कापोटी कोणत्याही विक्रेत्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा संबंधित वितरण कंपनीने विहित केलेले नसलेले नेट मीटरिंग चाचणीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये असा सल्ला दिला आहे। बघूया पुढील घडामोड। गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने स्वामी फंडामध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। गृहनिर्माण प्रकल्पातील 15,530 कोटी रुपयांच्या अंतिम टप्पा गाठण्यास मदत करण्यासाठी सरकारने स्वामी इन्व्हेस्ट फंड 1 मध्ये अतिरिक्त 5,000 कोटी रुपये ठेवले आहेत। परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माणासाठी विशेष विंडो अंतर्गत स्थापन केलेला निधी हा भारतातील सर्वात मोठा सामाजिक प्रभाव निधी आहे, ज्याने अलीकडेच 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। बघूया पुढील बातमी। निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर केसीआरने भारत राष्ट्र समिती पार्टी लॉन्च केली। निवडणूक आयोगाने TRAS चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपल्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती असे मान्य केल्याची माहिती दिली। तेलंगणातील सत्ताधारी TRTS ने 5 ऑक्टोबर रोजी त्याचे नाव बदलून BRS केले आणि पक्षाचा राष्ट्रीय राजकारण असा प्रचार केला। याबाबतचा ठराव येथील पक्षाच्या महासभेत मंजूर करण्यात आलेला आहे। राव यांनी ठराव वाचून दाखवला आणि घोषणा केली की पक्षाचा सर्वसाधारण सभेने TRS वरून BRS नाव बदलण्याचा एकमताने ठराव केला आहे। बघूया पुढील बातमी। जागतिक बँकेचे फ्लॅगशिप जेंडर टूल किट लॉन्च करण्यात आले आहे। जागतिक बँक आणि चेन्नई अर्बन मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी यांनी आयोजित केलेल्या सत्रात लिंग प्रतिसादशील शहरी गतिशीलता आणि सार्वजनिक जागा सक्षम करणे यावर आधारित जेंडर टूल किट लॉन्च करण्यात आले। जागतिक बँकेने 1-2 टूल किट विकसित केली आहे, जी लिंग प्रतिसादशील शहरी वाहतूक आणि सार्वजनिक जागा कार्यक्रम तयार करण्यासाठी शहरी घटकांसाठी 4 स्तंभ अंमलबजावणी संरचनाची रूपरेषा देते। पुढील घडामोड आहे अशोक लेलँडने शेनू अग्रवाल यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली। अग्रगण्य ट्रक आणि बस निर्माता अशोक लेलँडने शेनू अग्रवाल यांची MD आणि CEO म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्ती जाहीर केली आहे। अग्रवाल जागतिक स्तरावर अव्वल 10 कमर्शियल व्हेइकल प्लेयर्स मध्ये स्थान मिळवण्यासाठी अशोक लेलँडचे तंत्रज्ञान विकास वाढ आणि भविष्यातील धोरण राबवतील। बघूया पुढील बातमी। भारतीय रिझर्व्ह बँकेने मालदीव चलन प्राधिकरण MMA सोबत करन्सी स्वॅप करारावर स्वाक्षरी केली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने मालदीव चलन प्राधिकरण MMA सोबत चलन अदला बदल करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे MMA ला RBI कडून कमाल $200 दशलक्ष पर्यंत अनेक टप्प्यात काढता येईल। हा करार सार्क करन्सी स्वॅप फ्रेमवर्क अंतर्गत करण्यात आला आहे। 7वी घडामोड आहे आर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेल्या पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत 87व्या क्रमांकावर आहे। आर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेल्या पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये जगातील सर्वात मजबूत आणि कमकुवत पासपोर्टचा क्रमांक देण्यात आला आहे। पासपोर्ट हा देशाच्या सरकारने त्याच्या नागरिकांना जारी केलेला प्रवास दस्तऐवज आहे, जो आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या उद्देशाने धारकाची ओळख आणि राष्ट्रीयत्व सत्यापित करत जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट यादीत भारत 87व्या क्रमांकावर आहे। बघूया पुढील घडामोड। निर्मला सीतारामन फाल्गुनी नायर जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ आणि नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा फोर्ब्सच्या वार्षिक यादीत जगातील 100 सर्वात शक्तिशाली यामध्ये स्थान मिळवणाऱ्या 6 भारतीयांपैकी एक आहे। 36व्या क्रमांकावर असलेल्या निर्मला सीतारामन यांनी सलग 4थ्यांदा या यादीत स्थान मिळवले आहे। 2021 मध्ये 63 वर्षीय मंदी या यादीत 37व्या क्रमांकावर होत्या। 2020 मध्ये त्या 41व्या आणि 2019 मध्ये 34व्या स्थानावर होत्या।
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि लाईकही करा. अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.